हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती कपकेक्सची ऑर्डर आणि मी जेजुरीला गेले होते आणि त्या दिवशी अचानक आमचा जेजुरीचा प्लॅन झाला. आम्ही खूप वेळ गेलो नव्हतो, त्यामुळे अचानक प्लॅनिंग झाली आणि पप्पांना पण सुट्टी होती त्यामुळे गेलो. आणि त्या दिवशी मला एकही केकची ऑर्डर नव्हती, सो मी पण फ्री होते. आणि आम्ही 12 वाजता गेलो दुपारी आणि आम्हाला यायला 6-6:30 झाले. तर एका कस्टमरचा मेसेज आला की कपकेक्स मिळतील का पायनॅपल फ्लेवरमध्ये करून. तर मी बोलले हो मिळतील, बट लाईटचं काही सांगता येत नाही. म्हणजे ती इथेच राहते आमच्या एरियामध्येच, ओळखीचीच आहे. तिला बोलले की लाईटचं काही सांगता येत नाही, लाईट सारखी येते जाते, जर लाईट असेल तर मी करून देईल. मग ती पण बोलली, कारण तिलाही माहिती आहे की लाईट एवढ्याच सारखी येते जाते. सो ती पण बोलली की पॉसिबल झालं तर कर आत्ता, नाही तर मग उद्याच दे करून, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मग लाईट आली होती आणि मग मी लगेच कपकेक्स रेडी करायला घेतले. आणि कपकेक्स करायला जास्त वेळ नाही लागत. तर पेपर कप्सला मी ऑइल लावून घेतला, सगळ्या पेपर कप्सला. आणि बॅटर पण तुम्ही बघताय, बॅटर किती छान झालं होतं आणि कपकेक्स किती छान आणि फ्लफी झालेत तुम्ही बघताय. तर जर फ्लेवर ॲड करायचं असेल कपकेक्समध्ये तर इन्सेन्स पण टाकावं लागतं आणि क्रशसुद्धा टाकावं लागतं. तर माझं थोडी वेगळी टाईप आहे, म्हणजे मी ह्या टाईपमध्येच कपकेक्स रेडी करते. तुम्ही कसे बनवता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मी पण त्या टाईपमध्ये एकदा ट्राय करून बघेल कपकेक्स. सो 6चा सेट अवेलेबल होता माझ्याकडे आणि बॉक्स पण 6चा अवेलेबल होता. सो कस्टमरला सांगितलं की 6चा सेट अवेलेबल आहे तर चालेल का. तर कस्टमर बोलले हो ठीक आहे चालेल. तर आधी मी नोझलनी मधलं जे आहे ते राऊंड करून काढून घेतलं ते मधला बेस आणि मग त्याच्यामध्ये क्रश फिल केला, म्हणजे छान असा फ्लेवर येतो खाताना. क्रश फिल केल्यानंतर वरतून मी क्रीम टाकली त्याच्यामध्ये आणि परत ते जे ओपन होल्स होते ते परत जो रिमूव्ह केलेला बेस होता तो त्याच्यामध्ये टाकून दिला. आणि इकडे खूप म्हणजे खूप डेंजर असा पाऊस चालू आहे, खूप भयंकर पाऊस चालू आहे आणि लाईटचं पण काही सांगता येत नाही, लाईट सारखी येते जाते. आणि न्यूजमध्ये सुद्धा सांगितलं आहे की 2-3 दिवस कंटिन्यू खूप जोरात म्हणजे वादळी पाऊस वगैरे असणार आहे. आणि त्या दिवशी काही ऑर्डर नव्हती, त्यामुळं मग मी असं म्हणले की जाऊ दे, मी आजच कपकेक्स करून देते, म्हणजे दुसऱ्या दिवशी कोणती न्यू ऑर्डर्स आले तर मग ते मला घेता येतात, मग एकदम लोड नाही आहेत. आणि लाईटसुद्धा आली होती. सो मी कस्टमरला कपकेक्स करून ठेवले आणि कस्टमरला हे सांगितलं की कपकेक्स झाले की मी लगेच कॉल करेल मग येऊन घेऊन जातं. कस्टमर पण बोलला हो ठीक आहे चालेल. तर मी हे असं ते पूर्ण क्लोज करून टाकलं बेसनी, जे रिमूव्ह केलेला बेस होता त्यांनी. आणि नंतर हे कपकेक्स मी कपकेक्सच्या बॉक्समध्ये ठेवून घेतले, कारण जर आधी क्रीमनी डिझाईन करून ठेवले तर मग ते बॉक्समध्ये ठेवता येत नाही. सो मी आधी ठेवून घेतले आणि नंतर वरतून डिझाईन करायला घेतली, ते पण एकदम प्रॉपर करावं लागतं. तर कस्टमरला हे कपकेक्स खूप आवडले. आणि ह्याच्या आधी कस्टमरने चॉकलेट फ्लेवरमध्ये नेले होते, सो त्यांना ह्यावेळेस पायनॅपल फ्लेवरमध्ये हवे होते. तुम्ही बघताय की किती छान झालेत आणि तुम्हाला लास्टला फायनल लुक केकचा दिसेलच. आणि तुम्हाला कसं झालं आहे हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पण न्यू न्यू रेसिपीज आणि न्यू न्यू डिझाईन शिकायला मिळतील. तर मला प्लीज कमेंट करून सांगा हे कपकेक्स कसे झालेत. आणि मी ह्याला 2Dचं नोझल यूज केलं आहे. तर मी ह्याच्यावर छान असं फ्लावर काढते, तुम्ही बघताय क्रीम पण किती छान झाली आहे आणि फ्लावर पण किती छान झाले. तर मी पूर्ण 6 कपकेक्सवर ही डिझाईन करून घेतली आणि नंतर जी आपली कलरफुल शेव असते ते मी वरतून टाकले. मग त्याने पण कपकेक्सला खूप छान लुक आला आणि त्यानेसुद्धा टेस्ट छान येते कपकेक्सला. सो मी अशी डिझाईन करून घेतली आणि डिझाईन झाल्यानंतर आपलं नेहमीचंच फोटोशूट करून घेतलं. ॲक्च्युली अंधार झाला होता तर मला अंधाराचं बाहेर शूट नाही करता आलं, सो मी घरामध्येच शूट केलं. तर बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स कळत राहतील आपल्या न्यू न्यू व्हिडिओजचे, न्यू व्लॉग्सचे. आणि उद्यापासून म्हणजे ह्याच्या आधी पण छान व्लॉग्स येत होते डिझाईन्सचे आणि उद्यापासून पण अजून खूप छान छान व्लॉग्स येणार आहेत. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, व्हिडिओज डाउनलोड करा, शेअर करा आणि खूप सपोर्ट करा. तर तुम्ही बघताय हे छान अशी डिझाईन काढून झाली आणि मी ह्याच्यावरतून डेकोरसाठी कलरफुल शेव टाकणार आहे. तर मी असे छोटे छोटे डब्बे केलेत माझ्या डेकोर आयटमसाठी. कपकेक्सला खरंच खूप छान लुक आला आहे आणि फायनल लुक तुम्हाला दिसेलच. तर प्लीज मला कमेंट करून पण सांगा. आणि आजचा दिवस माझा वेस्ट नाही गेला, म्हणजे एक पण केकची ऑर्डर नव्हती, असं मी पकडलं होतं, पण अचानक मला कपकेक्सची ऑर्डर आली आणि माझा व्लॉग टाकायला झाला मला. सो हा आहे कपकेक्सचा फायनल लुक.
तर कसे झालेत कपकेक्स मला प्लीज नक्कीच सांगा आणि खूप सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच खूप साऱ्या न्यू व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत राहील, जेणेकरून तुम्हालाही खूप सारं शिकायला मिळेल. आणि असंच खूप सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.